टोमॅटो आणि चिंच शिजवून घेतले. यात पाणी घातलं आणि याला हाताने असे मॅश करायचं. मॅश करायचं, हातानेच करायचं याला. हाताने केलं तर चव छान लागते. आणि हे बाहेर फेकून द्यायचं. यातच मी कोथिंबीर टाकून देते. कोथिंबीर, सॉल्ट आणि हिंग. परत एकदा मॅश करायची कोथिंबीर. मोहरी, जिरा आणि 3 ते 4 मेथीदाणे आणि यात लसूण. थोडी हळद टाकायची आणि ही रसम पावडर ही आम्ही घरीच बनवतो. यात मिरे, धने, जिरा, मिरची असं बरंच काही याच्यामध्ये. म्हणजे आपण ही जरी पावडर नसेल ना तर धने, मिरे, लसूण हे आपण रसम पोळी ही घरी बनवू शकतो. रसम पावडर हा तडका आहे ना, याच्यात टाकायचा तडका दिलेला. याला ना उकळी देऊ नये, याला उकळी नाही येऊ द्यायची. याला फक्त थोडीशी उकळ यायला लागली का बंद करून द्यायचा गॅस. उकळून नाही द्यायचं याला. आमच्या इथे रोज असते रसम आणि ज्याला पचन होत नसेल ना तरी ही रसम ना त्याला खूप फायदेशीर ठरते. हे जेवण केलेलं पचतं. तर ही रेसिपी ना तुम्ही करून बघा, खूप छान लागते. आधी मला नव्हती आवडत पण इकडं आल्यापासून मला आवडायला लागली. आता माझी फेवरेट ही रसम राईस. आता उकळ यायला लागली आहे पण याला पूर्णपणे उकळून द्यायचं नाही आहे. अशी थोडी उकळ यायला लागली का अजून तर गॅस बंद करायचा. आणि याची चव आहे ना अशी थोडी आंबट तिखट अशी असते. भातासोबत खूप छान लागते. तर आता थोडीशी उकळ यायला लागली आहे. आता गॅस बंद करायचा. याला पूर्णपणे उकळून नाही द्यायचं. आपली रसम तयार आहे आणि ही खूप सोपी रेसिपी आहे आणि याला बनवायला पण जास्त काही टाइम लागत नाही. याला फक्त टमॅटो, चिंच बस एवढंच पाहिजे आणि कोथिंबीर, लसूण, जिरे, मोहरी, मेथीदाणे आणि रसम पावडर असते. त्याच्यामध्ये फक्त मिरे, धने, लसूण वगैरे असला वाटून घेतलं मिक्सीला तरी होऊन जातं. तर ही खूप फायदेशीर आहे. ज्यांना पचन होत नाही, कायम पचनाचा त्रास असतो त्या लोकांसाठी खूप छान आहे. तरी एकदा नक्कीच बनवून बघा. खूप छान आहे रसम राईस. एकदा खाऊन बघा.
तर आपली ही रसम तयार आहे.